कळे ते गगनबावडा मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. खराब रस्ते, खड्डे आणि निकृष्ट कामामुळे वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आक्रमक पवित्रा घेतला. निवडी साळवन पुलावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. या आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी रस्त्याच्या कामावरून प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. गगनबावडा रस्ता म्हणजे दरवर्षी सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनला असून दरवर्षी टेंडर काढूनही रस्त्याची अवस्था सुधारत नसल्याचा दावा त्यांनी केला. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांना खाली बसवत रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत जाब विचारला. यावेळी शिवसैनिकांनी अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर रस्त्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेऊन पुढील कारवाई करण्याचं आश्वासन महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. नेमका काय आहे कळे गगनबावडा रस्त्याचा प्रश्न? दरवर्षी कामासाठी निधी आणि टेंडर होऊनही रस्त्याची दुरावस्था का कायम आहे? आणि या प्रश्नावर शिवसेनेने प्रशासनाला नेमका काय इशारा दिलाय? पाहुयात याचाच सविस्तर आढावा. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. खरं तर कोल्हापूर गगनबावडा हा रस्ता सध्या विद्यमान सरकार आणि लोकप्रतिनिधींचं, मी असं म्हणेन, एक सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे. ती फार मोठी कोंबडी अंडे देते, 6 महिन्याला एकदा देते आणि मस्तपैकी ती मजेत असतात. पण ही सजा जी मिळाली ती जनतेला, त्यांच्या मतदारसंघातील लोकांना ही सजा मिळालेली आहे. रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत. रस्ता शोधण्याची वेळेला हे त्यांचं निष्क्रियता सिद्ध होती, त्यांचं मोठं अपयश आहे. आणि हे त्यांनी आता दाखवून द्यायला पाहिजे की नाही. मग हे प्रशासन आहे, नालायक प्रशासन आणि सरकार, हे महाराष्ट्रात जर बघितलं तर डांबरात बुडलेलं सरकार आहे, पैशात बुडलेलं सरकार आहे. जनतेचं देणं येणं काही नाही आहे. म्हणून आज पर्यटनाचं स्थळ म्हणतोय आपण, कोकणात येणार जाणारी हे माणसं इथनं म्हणतोय आपण. आणि अशा पद्धतीने जर असे रस्ते राहिले तो कोल्हापूर बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आत्ताच स्थान व्हायला पाहिजे या लोकांनी. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्ही रस्ता रोको केला. आमचा उपजिल्हा, आमचा तालुक्याप्रमाणे काही पद्धती चिखलात बसले. अधिकारी पब्लिक सब जानती है. जरा तरी शानवा आणि ह्या कोल्हापूरकरांची आणि येणाऱ्यांची जरा कदर करा आणि रस्ते चांगले करा, माझी सगळ्यांना विनंती करतो. आता मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब बोललोय. मी आता त्यांनी सांगितलंय 8 ते 10 दिवसांनी तुमची बैठक लावतो. तो ठेकेदार कोण आहे, ते अधिकारी कोण आहेत, झाडं किती होती, किती तोडली, परवानग्या कुणाकोणा घेतल्यात, हे सगळं घेऊन आम्ही विचार करणार आहे. आणि आज आमचा उपजिल्हा तालुका इथे चिखलात बसलेला आहे, खड्ड्यात बसलेला आहे. इथला जो शाखा अभियंता आहे आणि त्यांचा जो डेप्युटी आहे, त्यांना सुद्धा भविष्यात ह्याच खड्ड्यात बसवायची आम्ही आता तयारी केली.